वर नाव लिहिलं आणि बॅट फुटली होती. ते मस्त केलं. एक मौका दीजिए. बाकी है ना, बाकी है ना. I want to pull abroad and सुधांशु जी के साथ ये तस्वीरें जरा दिखाइएगा. सुधांशु जी, एक मुहावरा भी बनाओ कि गड़े मुर्दे क्यों उखाड़ते. अब बात तो औरंगजेब के खिलाफ और समझ में आता है. औरंगजेब रूस शासन जो भी कहना औरंगजेब कर रहा है, लेकिन बात वहां से पहुंचते पहुंचते गड़े मुर्दे उखाड़ने तक पहुंची, कब्र उखाड़ने तक पहुंची. बॅट्समॅन कोण आहे? महाराष्ट्र में ऐसी परिस्थितियां क्यों बनी? भावेश आणि ओके ओके. जो आपने पहला वाक्य बोला है वही बात. ए टुटू गोला बघ इकडे. टुटू गोला बघ. अगर हम देखें से हम आगे बढ़ रहे हैं. रात्री झालेल्या वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत या पीसी प्रीमियर लीग मध्ये. म्हणजे फोटोग्राफर, सिनेमॅटोग्राफर आणि एडिटर्स प्रीमियर लीग 2025 आपण पाहतात. पर्व 6 आणि 7व्या पर्वामधील हा पहिला सेमीफायनलचा मुकाबला, जिथे एका बाजूला फिल्डिंग करणारी टीम टेक्सास आणि त्यांच्या समोर बॅटिंग करणारी टीम ट्वेंटी पिक्सल लॅब ही टीम एकमेकांसमोर उभे आहेत आणि दोन्ही संघांचा बॉलिंग अटॅक बघता मजा येणार आहे या मॅचला. ऋतुराज गोलंदाजी मार्कवरती आहे आणि गोलंदाजी मार्कवरती असताना पहिल्या षटकामध्ये जखडून ठेवण्याचा प्रयत्न केला दोन्ही फलंदाजांना. हो लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईडची सांगता होताना दिसते. वेल लेफ्ट केलं चेंडूला आणि हळूहळू आता जशा फायनलचं तिकीट किंवा मॅच पुढे जाईल तसं तसं एकेकाचा खेळ अजून भरत असताना दिसेल. प्रत्येक जण आपला तो बेस्ट देण्याचा प्रयत्न करेल आणि तो प्रयत्न करत असतानाच आता धावा किती जणांच्या वाट्याला, म्हणजे किती जणांच्या वाट्याला येतात किंवा किती. हो डाऊन द ग्राउंड, व्हॉट अ शॉट. भावेशच्या बॅट मधून येतोय खणखणीत प्रहार. चेंडू सीमारेखा पार, षटकार. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती. 1-1-11 विदाउट लॉस. टीम 20 पिक्सल लॅब या संघाचं धावफलक. दुसरं षटक मनीलच्या हातामध्ये आता सोपावलं गेलंय. आता माहित आहे प्रत्येकाला एवढा मॅच खेळल्यानंतर की आमचे गोलंदाज काय ताकदीचे आहेत, कोणता गोलंदाज काय खेळतो, कोणता फलंदाज काय खेळतो. हो हो जन्मातला चेंडू आणि त्याला दिशा देण्याचा प्रयत्न. एक धाव डिक्लेअरच्या रूपाने येईल. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होईल आणि 11चा आता 12 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. एका एकाने पुढे जाण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आता एका एकाने पुढे जाल तरी सुद्धा
हे धावफलक काय वाईट दिसणार नाहीये. या अगोदरच्या मॅच मध्ये काय झालं होतं त्याची सुद्धा माहिती मी तुम्हाला देईन. या अगोदरच्या मॅच मध्ये याच मनीलने निर्धाव षटक हाताळला होता आणि त्याचा इम्पॅक्ट पूर्णपणे धावफलकावरती दिसला होता आणि त्या धावांचा बचाव करत असताना मात्र अडचणी वाढल्या होत्या 10-10 संघाच्या. हो लेग स्टंपच्या बाहेर वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न थोडासा मागे होता, बॅकअप लेंथ होता, त्यामुळे एक धाव एक्स्ट्राच्या रूपाने धावफलकामध्ये ऍड झाली आहे. हो लेग स्टंपच्या बाहेर जाणारा हा चेंडू अतिरिक्त स्वरूपाने धावफलकामध्ये ऍड होईल. हो 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 काय शानदार फिल्डिंग हातामध्ये चेंडूला पकडलंय आणि पकडत असताना निर्धाव चेंडूची सांगता होती. मलिलच्या या षटकामध्ये तितक्या धावा आलेल्या नाहीयेत, परंतु एक गोष्ट विसरून चालणार नाहीये, जर का 40च्या पुढे धावफलक गेलं तर त्याचा पाठलाग करणं सुद्धा सोपं राहणार नाहीये. हो या चेंडूवरती कोणतीही धाव मिळणार नाही. असं असताना मला वाटतं षटक 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. बघूयात काय करते या चेंडूवरती. चांगलं बॅक केलं स्वतःला मनीलने. स्टेप पाठवून खेळण्याचा प्रयत्न, एका धावेसाठी तो चेंडू खेळला. सिंगल धाव येते. पहिले 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती टीम 20 पिक्सल लॅब या संघाच्या. वैभव कोकाटे नवीन गोलंदाज वापरला जातोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक घेऊन पहिला चेंडू फुलटॉस, चेंडू खाली येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यावरती एक धाव शिवमने धावून कंप्लीट केली आहे. सिंगल धाव येताना दिसते. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे, तो सुद्धा चेंडूला मिस करतोय आणि हातातून चेंडू निसटलाय. सिंगल धाव येताना दिसते.
अरे लास्ट आहे. चला शेवटचा आणि अंतिम चेंडू बघूयात काय करतंय. फुलटॉस. ओ अखेरकार षटकार आलाय. फुलटॉस दिला होता वैभवने आणि तो फुलटॉस येत असताना 6 धावा येतात. 3 षटकं संपलीत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा धावफलकावरती. ओहो पुन्हा एकदा षटकारांची आतिषबाजी चालू आहे. भावेशने मात्र आता आपला दम दाखवायला सुरुवात केली आहे आणि 6 धावा येत असताना धावफलक वेगाने पुढे जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा अजून एक मोठा फटका भावेशच्या बॅटमधून येतोय षटकार. 55 धावा धावफलकात जाऊन पोहोचल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. बघूयात काय घडतंय या शेवटच्या चेंडूवरती. पुन्हा एकदा 61-62चं लक्ष ठेवलं गेलंय. ते 20 पिक्सल लॅब या संघाच्या माध्यमातून टीम टेक्सर्स या संघासमोर.
पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती षटकारासाठी एक लालच मिळालेलं होतं, परंतु मनीलला फायदा उचलता आलेला नाहीये. त्याने फक्त एका धावेसाठी त्या चेंडूला खेळलंय. 62चा पाठला करायचा आहे. शेवटच्या षटकामध्ये झालेली काहीसा अटॅक, लगातार 3-4 मोठे फटके आणि त्यामुळे धावफलकाला आलेला मोठं वळण, धावफलकात झालेलं उद्रेक. आता ऋतुराजला इथे धावा बनवायच्या आणि बनवण्यासाठी योग्य ते प्लॅन, ऍज पर प्लॅन एक्झिक्युशन करायचे. चेंडू हवेमध्ये, एक क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडू खाली, फलंदाज बाद, विकेटचं पतन. नवीन फलंदाज कोकाट्याने आल्या आल्या चेंडूला पाठवलं, सीमारेखा पार, षटकार, 6 धावा. बघा अशाच प्रकारच्या काहीशा फटक्यांची गरज आहे. षटकार आला, षटकारानंतर धावफलक आता पुन्हा एकदा हो, यावेळेला चेंडू काही हवेमध्ये राहिलाय. हवेमधून राहत असताना डेप झाला, त्यावेळेला एकदा धावून कंप्लीट केली. बघा या षटकामध्ये 3 षटकार मारण्याची संधी आली होती. पहिला बॉल मनीलचा आणि त्यानंतर मात्र आता कोकाट्याने मारलेला तो फटका, त्याच्यावरती सुद्धा 6 धावा येणं गरजेच्या होत्या. हो, पायावरचा चेंडू आणि त्याला मात्र समजू शकले नाहीयेत. कोणतीही धाव त्या चेंडूवरती येताना दिसत नाहीये. 4 ओव्हर खेळायच्या, पूर्ण आरामात खेळून ये. हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगत होते. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती टीम टेक्सर या संघाच्या. अक्षय आलाय नवीन गोलंदाजी मार्क वरती. 62चा पाठलाग, 62चा बचाव आपण बघत आहात. हो, नो बॉल आहे आणि नो बॉल नंतर +1 येतोय. +1 येतोय अक्षय वरती. आता मोठा हल्ला होणं गरजेचं आहे, जो 62 धावांचा पाठलाग करण्याचं सामर्थ्य देईल. परंतु जर का अक्षयवरती हल्ला नाही झाला तर कदाचित नो बॉल +6, 7 धावा. खराब डिलिव्हरी, मागे हाताळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि त्या 7 धावा बक्षीस रूपाने सुद्धा मिळत आहेत. 9+6 म्हणजे दुसऱ्या षटकाची सुरुवात सुद्धा झालेली नाहीये. 18 धावा धावफलकावरती आहेत. चांगला स्टार्ट, ग्रेट स्टार्ट मिळतोय अक्षयचा. पुढील चेंडू, हो, चेंडू काही काळ हवेमध्ये राहिलो, मागे निघून गेलाय. भावेशला सुद्धा समजलं नाही की चेंडू टप्पावरून कुठे जातोय. मनील तितका कॉन्फिडेंट नव्हता या फटक्याला धरून, या फटक्याच्या साथीनं, परंतु चेंडू ज्या पद्धतीने गेला तिथे 6 धावा येताना दिसल्यात. षटकार आलाय, चौकार आलाय, माफ करा, चौकाराने धावफलक पुढे झाले. पहिल्या चेंडूवरती या 4 धावा म्हणजे 22 धावा धावफलकावरती आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू लवकर डेप झाला. शिवमने चेंडूला फील्ड केलं, तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. एकाचा रूपांतर 2 मध्ये. शिवमचं षटक निर्णायक राहणार आहे. ओहो, चेंडू सीमारेखा पार, षटकार. शिवमच्या षटकाला बॅक करण्यासाठी किंवा शिवमच्या षटकामध्ये धावा किती येतील याला अज्युम करून या षटकामध्ये बॅटिंग करणं गरजेची आणि ती होतीये. इथे विकेट खूप महत्वाची आहे. विकेट नाही आल्या तरी सुद्धा मोठ्या फटक्यांवरती रोख लगावणं ही गरज असणार आहे फिल्डिंग करणाऱ्या टीम साठी. नो बॉल आणि त्या चेंडूला पुढे समोरच्या दिशेने खेळले. 9+1 अशा 2 धावा येतील. 32 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय.
3 चेंडू आणि 32 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही 3 चेंडू मध्ये 2 मोठे फटके आले तर कहाणी नव्हे तर मॅच पूर्णपणे बदलेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अडवला गेला आणि सुंदर शेल टिपला गेलाय. चांगला शेल टिपलाय. क्षेत्ररक्षक शुभमने. चार चेंडू 32, 14 चेंडू आणि 30 धावांची आता गरज आहे. या 2 चेंडू मध्ये नक्की काय घडतंय? शेवटच्या काही क्षणांमध्ये, पहिल्या इनिंगच्या शेवटच्या क्षणांमध्ये जे आनंदाचं वातावरण होतं संपूर्ण टेक्सासच्या डगआउट मध्ये, T20 पिक्सल 20 नो बॉल ऑन साइडला. हा कोणता चेंडू हाताला गेला काय कळलेलं नाहीये. एकाचं रूपांतर 2 मध्ये, या 3 धावा मिळतील. समजेन असं झालंय अक्षय कोणत्या धाटणीची गोलंदाजी करू पाहतायत. 35 वरती आपल्याला जाऊन पोहोचलंय. हो, झेल सुटलाय आणि एक धाव मात्र तोपर्यंत धावून कंप्लीट केली आहे. शिवमच्या षटकाची सुरुवात झाली आणि 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 2 धावा त्यानं खर्च केल्यात. 9 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे म्हटल्यानंतर नऊ मध्ये 18 आणि मुरारी आता समोर आहे शिवमच्या. हे षटक खूप निर्णायक असणार आहे. समोरच्या खेळण्याचा प्रयत्न, शांत स्ट्रोक मुरारीच्या बॅट मधून फिल्डिंग होती तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. बघा मनीलला खेळपट्टीवरती उभं राहणं किती गरजेचं आहे. इथे मनील जर शेवटच्या क्षणापर्यंत उभा राहायला कदाचित मॅच बनवू शकते, कारण इक्वेशन थोडं हार्ड असलं किंवा 10, 12, 15 या धावा जरी असल्या करण्यासाठी फलंदाज उभा राहणं गरजेचं आहे. जर तो फलंदाज नसेल तर या धावा बनणं दूरपर्यंत शक्य नाहीये. शिवमला विकेट मिळवणं खूप गरजेचं, ही गरज आहे संघाची, ही नीड आहे.
Wicket much needed for team 20 pixel lap. 16 हवेत. 7-16. इथून जर षटकार आला तर मजा येईल. इथून जर षटकार आला तर मजा येईल. शेवटच्या षटकामध्ये आलेले षटकार आता काट्यासारखे टुकतात. आता त्या काट्याला बाहेर सुद्धा काढू शकत नाही. आता बिबवा तरी किती सोडावा त्याच्यावरती. हा एक वेगळा पाठ राहिला. बघूयात शिवम कशा प्रकारे हा शेवटचा चेंडू हाताळतोय. मुरारी काय आपली मुरारी वाजवतोय का. हो समोरच्या दिशेने चेंडू सीमा पार. षटकार, दमदार प्रहार, कडक शॉट. 6 धावांसाठी चेंडू जातो. षटकार. आता 6-10. 6-10 जसे उभ्या तसाच सामना पहा. खूप चांगला दिसतो. 6-10 दोन्ही बाजूने पहा. 6 म्हणजे पहा, 10 म्हणजे पहा. उघड्या डोळ्याने पाहिलं तर अजून चांगला दिसतो. बघूयात नक्की काय घडतंय या मॅच मध्ये. 6 चेंडू 10 धावांची गरज आहे आणि नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. बघा गोलंदाजाचा क्रम चुकवलाच, विनिंग कॉम्बिनेशन तोडलं, इथेच चुकी झाली. शिवम दुसऱ्या षटकामध्ये आला असता दडपण वेगळं असतं, चित्र वेगळं असतं. शिवम दुसऱ्या षटकामध्ये आला असता तर. परंतु रणनीतीमध्ये बदलाव, स्ट्रॅटेजीमध्ये बदलाव कदाचित महागडा ठरलाय. कॅप्टनच्या या चुकीला मात्र आता काय नाव द्यावं समजायला मार्ग नाहीये. लक्ष्मणच्या बाहेर जाणारा चेंडू वाईड ची सांगता होतीये. अंडर प्रेशर आहेत धनाजीच्या हातामध्ये चेंडू आणि धनाजीला इथं आता मॅच वाचवण्यासाठी इकॉनॉमिकल बॉलिंग करावी लागणार आहे. डाऊन ती डाऊन खेळाच्या समोरच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न. चेंडू एक दुसरी धाव. मुरारी सुद्धा धावून गेला वेगानं. 2 धावा येत आहेत. धावा काढल्या 2. जिंकणार कोण. मॅच कुठे फसली कुठे फिरली. ओ ये क्या हुआ है. जरा लक्ष द्या. आता 4-5 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. 5-7. शिवमला जर का दुसरं षटक दिलं असतं कदाचित कहाणी वेगळी असती. मॅच बनली नसती, थांबली असती, विकेट आल्या असत्या. स्ट्रॅटेजी मध्ये बदलाव हा अंगलट आलाय असं म्हणावं लागेल. कदाचित तो सुद्धा दुसऱ्या पहिल्या इनिंगची आपण त्यावेळेला चर्चा करू. पहिल्या इनिंग मध्ये काय घडलं होतं. जो मिड ऑफचा क्षेत्ररक्षक होता त्याला बाहेर काढण्याचा परिणाम झाला. समोर बाउंड्री गेली, तिथून मॅच चालू झाली. पहिल्या इनिंग मध्ये चौकाराने मॅच चालू झाली होती, तिथून धावा बनायला सुरुवात झाली. थांबल्या नाहीत धावा. क्रिकेटमध्ये या छोट्या छोट्या गोष्टींना खूप महत्व असतं आणि तुम्ही ज्या वेळेला या छोट्या छोट्या गोष्टींना बारकाईनं बघता किंवा त्याला व्यवस्थित प्ले करता त्यावेळेला तुमचं यश तुमच्याकडे तितक्याच मोठ्या आवडीनं येतं. आता इथं दुसरी कहाणी काय आली. 5-7 ची इक्वेशन आहे. सामना काही वेळेसाठी थांबलाय. क्रिकेटमध्ये एवढा वेळ जाणं म्हणजे कोणाची तरी वेळ निघून जाणं चांगली, कोणाची तरी वाईट. अनेक वेळा आपण पाहिलंय असं. अनुभव सांगतोय आमचा. आता या मॅच मध्ये कशी वेगळी रंगत येते. वेळ गेलीये, कोणाची चांगली कोणाची वाईट माहित नाहीये. 5-7. हो या वाईटने तर सांगितलं की नाही अजून वेळ तशीच राहिलीये. कदाचित मोठा कालावधी घेऊन आली आहे ती वेळ बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. आता 5 मध्ये 6. आता 5 मध्ये 6. 5 मध्ये 6 ची गरज आहे. काय या 5 मध्ये टेक्सास स्टुडिओ इंडिया सामना जिंकेल का. हो देखिए ये गेंद ऑफ कटर थी. ऑफ ब्रेक आहे. आतमध्ये येणारा चेंडू आहे. निर्धावाला आहे. आता 4 मध्ये 6. चेंडूचा खेळ शिल्लक आहे 4. कोणाचा होणार बेडा पार. आर पार. आणि या आर पार वाल्या लढाईमध्ये सध्या तरी संमिश्र स्थिती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव. डाऊन कंप्लीट. एकावरती समाधान मारावं लागतंय. मुरारी आला स्ट्राईक एंड वरती. स्ट्राईक बदललीये. गोलंदाज तोच आहे. चेंडू बदलणार, दिशा बदलणार. दशा कोणाची होणार. ज्याची कोणाची दशा होणार त्याचा दशावतार सुद्धा आपल्याला बघायला मिळणार. आक्रोशाचा, एकमेकांवरती आक्रोश. तू हे केलं म्हणून ते झालं, मी हे केलं म्हणून ते झालं. बघूयात कोणाला ती संधी मिळतीये. PC ई प्रीमियर लीग सीझन 6 चा हा थरार आपण पाहतात आणि या थरारामध्ये टोच वरची कडा घेऊन चेंडू मागे निघून गेलाय. आता 2-4. 2-4-4. काय तो चौकार येईल.
कि धनाजी आपला ओ ये बहुत बड़ी गलती है, गलती से मिस्टेक हो चुका है। दोन जिंकणार कोण? धावांची गरज आहे, जिंकणार कोण? टेक्स्चर स्टुडिओ जिंकणार असं सांगतायत. टेक्स्चर मगाशी 10 होते, आता 20 वाले समोर आहेत. त्यामुळे आता धनाजीच्या मनामध्ये काय चालू आहे आणि मुरारीच्या मनामध्ये काय चालू आहे? तरतरलाय 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. मुरारीने मारलेला तो षटकार शिवमच्या आग्याची या मॅचला खूप मोठ्या प्रमाणात आतमध्ये घेऊन येताना दिसला. 2 मध्ये 2. काय धावांचा पाठलाग होईल का? काय या धावांचा बचाव होईल? येणारी काय वेळ सांगणार आहे. हृदयाची धडधड वाढली आहे, हृदयावरती हात ठेवा. 2-2. ये क्या हुआ? आता 2 मध्ये 1. एक कधी होते माहितीये का? धावांची गरज असते एक, तेव्हा इरादा असावा लागतो नेक इरादा नसेल तर मात्र ती धाव होत नाही. आता अजूनही मॅच गेलेली नाहीये. अंडरआर्म बॉक्स पिरियड मध्ये 2 चेंडू 1 धाव अनेक वेळा नाही झालेले आहेत. इथे जर डॉट आला, विकेट आली, कहाणी बदल. विकेट आली तर खूप मोठा इम्पॅक्ट पडेल. नवीन येणाऱ्या बॅटरला 1 धाव काढणं मुश्किल आहे. ओ मॅच फिनिश. भावेशने केलेल्या मेहनतीवरती पाणी. सामना संपला आणि सामना जिंकलाय टेक्स्चर स्टुडिओ इंडिया या संघानं.